नमस्कार. शिक्षणाचा सारथी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत गणित विषयावर आधारित 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. यापूर्वी या घटकावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो अवश्य अभ्यासा. लक्षपूर्वक वाचा व समजून घ्या. संख्या 5, 10, 45, 99 या एकूण 4 संख्या आहेत. अंक 45 या संख्येत 4 व 5 असे एकूण 2 अंक आहेत. 1 ते 100 संख्या. आता 1 ते 100 पर्यंत एकूण 100 संख्या आहेत. त्यापैकी पुढील प्रमाणे यामध्ये एक अंकी संख्या 1 पासून ते 9 पर्यंत एकूण 9 संख्या ह्या एक अंकी आहेत. 2 अंकी संख्या 10 पासून ते 99 पर्यंत एकूण 90 संख्या ह्या 2 अंकी आहेत. 3 अंकी संख्या 3 अंकी संख्या एकच आहे, ती म्हणजे 100. प्रश्नाचे स्वरूप: 1 ते 100 किंवा 2 अंकी संख्येत कोणता अंक किती वेळा येतो? दिलेला अंक असणाऱ्या किंवा नसणाऱ्या संख्या किती? किंवा 1 अंकी किंवा 2 अंकी संख्या किती? या संदर्भात प्रश्न विचारले जातात. खालील तक्ते काळजीपूर्वक अभ्यासा. तक्ता क्रमांक 1 1 ते 100 संख्या आणि त्यात येणारे अंक. आता अंक आहे 0. 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक 11 वेळा येतो आणि 1 ते 100 मध्ये 0 हा अंक असलेल्या एकूण संख्या आहेत 10 आणि 0 हा अंक नसणाऱ्या संख्या आहेत 90. आता 1 हा अंक 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक 21 वेळा येतो. 1 ते 100 मध्ये 1 हा अंक असलेल्या संख्या आहेत 20 आणि 1 हा अंक नसणाऱ्या संख्या आहेत एकूण 80. आता येणारे अंक 2 पासून ते 9 पर्यंत. 1 ते 100 पर्यंत 2 पासून ते 9 पर्यंतचा प्रत्येक अंक हा 20 वेळा येतो आणि 1 ते 100 मधील 2 पासून ते 9 पर्यंत प्रत्येक अंक हा किमान 19 वेळा येईल अशा एकूण 19 संख्या आहेत. म्हणजेच 2 पासून ते 9 पर्यंतचे अंक असणाऱ्या एकूण संख्या प्रत्येकी 19 आहेत. आता 2 पासून ते 9 पर्यंत प्रत्येकी अंक नाही अशा संख्या प्रत्येकी 81 येतील. म्हणजे 2 हा अंक नसणाऱ्या संख्या 81, 3 हा अंक नसणाऱ्या संख्या 81, 4 हा अंक नसणाऱ्या संख्या 81 असे 9 पर्यंत. आता यातला तक्ता क्रमांक 2 अभ्यासू. 2 अंकी संख्या 10 ते 99 एकूण 90 संख्या आहेत. आता 2 अंकी संख्येत 0 हा अंक 9 वेळा येतो. दिलेला अंक येणाऱ्या 2 अंकी एकूण संख्या. 0 हा अंक 2 अंकी संख्यामध्ये 9 वेळा येतो, तसंच 0 हा अंक असणाऱ्या संख्या देखील 9 आहेत. 0 हा अंक नसणाऱ्या संख्या आहेत 81. आता 1 पासून ते 9 पर्यंतचा अंक. 2 अंकी संख्येत 1 पासून ते 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 19 वेळा येतात आणि 1 पासून ते 9 पर्यंत प्रत्येक अंक येईल अशा 2 अंकी एकूण संख्या आहेत 18. म्हणजे 2 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या 18, 3 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या 18 येतील असे 9 पर्यंत. आणि 1 पासून ते 9 पर्यंतचे अंक नाहीत असा प्रत्येकी 72 संख्या. म्हणजे 1 हा अंक नसलेल्या एकूण 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या किती येतील? 72. 2 नसलेला म्हणजे 2 हा अंक नाही अशा 2 अंकी संख्या 72 येतील. 3 हा अंक नाही अशा 2 अंकी संख्या 72 येतील असे 9 पर्यंत. महत्त्वाचे: 1 ते 100 पर्यंत क्रमशः 0 ते 9 पर्यंतचा कोणताही अंक एकक स्थानी 10 वेळा येतो. उदाहरणार्थ 5 हा अंक 1 ते 100 पर्यंत किती वेळा येतो एकक स्थानी? 5, 15, 25, 35, 45, 55, 65, 75, 85, 95 या संख्यांमध्ये 5 हा एकक स्थानी आहे असे एकूण 10 वेळा झालेला आहे. एकक स्थानी व दशक स्थानी तोच अंक असणाऱ्या एकूण 9 संख्या आहेत. कुठल्या? 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 आणि 99 या 9 संख्या आहेत की त्या एकक स्थानी आणि दशक स्थानी सारखाच अंक आहे. 1 ते 100 पर्यंत संख्येमध्ये 12च्या पाढ्यातील 8 संख्या व 13च्या पाढ्यातील एकूण 7 संख्या मिळतात. म्हणजेच काय? आता 12च्या पाढ्यातल्या 8 संख्या 12 8 96.
96पर्यंत. नंतर मग 12 9 108 होतात, ते 100च्या पुढे जातो. तसंच 13च्या पाढ्यातील 7 संख्या 13 7 91. पुढची संख्या मात्र 100च्या पुढे जाईल. 13 8 104. ती 100च्या पुढे जाते. म्हणजे 13च्या पाढ्यातील एकूण 7 संख्या मिळतात. 1 ते 100पर्यंत 50 सम व 50 विषम संख्या आहेत. पटीतील संख्या काढताना पाढा म्हणून संख्या काढा. उदाहरणार्थ 25ची 4 पट विचारली असेल तर 25 गुणिले 4 बरोबर 100. अशा पद्धतीने या घटकावरचे काही नमुना प्रश्न बघूया. प्रश्न पहिला, 1 ते 100मध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? आपण मागेच तक्ता अभ्यासला आहे. 1 ते 100मध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो. बघा वाटल्यास 10 20 30 40 50 60 70 80 90 आणि 100. एकूण 11 वेळा 0 अंक आलेला आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 2, 2 अंकी संख्येमध्ये खालीलपैकी कोणता अंक 19 वेळा येत नाही? बघा 1 पासून ते 9 पर्यंतचे अंक हे प्रत्येकी 2 अंकी संख्येमध्ये 19 वेळा येतात. 0 मात्र येत नाही 19 वेळा. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 3, 1 ते 100मध्ये एकूण मूळ संख्या किती नाहीत? आपल्याला माहिती की 1 ते 100मध्ये एकूण मूळ संख्या आहेत 25. म्हणजे मूळ संख्या नाहीत त्या 75. 75 मूळ संख्या नाहीत. पर्याय क्रमांक 2. प्रश्न चौथा, 1 ते 100मध्ये खालीलपैकी कोणता अंक 20 वेळा येत नाही? आपण तक्ता अभ्यासला आहे. 2 ते 9 पर्यंतचे सर्व अंक 20 वेळा येतात, पण 1 हा अंक 21 वेळा येतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. 1 ते 100मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? बघा 1 ते 100मध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. प्रश्न 6, 1 ते 100मध्ये 0 हा अंक नसणाऱ्या एकूण किती संख्या आहेत? आता आपल्याला माहिती की 0 हा अंक असणाऱ्या एकूण 10 संख्या आहेत. म्हणजे 0 हा अंक नसणाऱ्या एकूण संख्येतील 90. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7, 1 ते 100मध्ये 1 हा अंक असणाऱ्या संख्या ह्या 0 हा अंक नसणाऱ्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? आता 1 ते 100मध्ये 1 हा अंक असणाऱ्या संख्या आहेत 20 आणि 0 हा अंक नसणाऱ्या संख्या आहेत 90. 90मधून 20 वजा केले 70 येतं. म्हणजे 70ने कमी आहेत. 1 हा अंक असणाऱ्या संख्या ह्या 0 हा अंक नसणाऱ्या संख्येपेक्षा 70ने कमी आहेत. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 8, 1 ते 100मध्ये दशकस्थानी 5 हा अंक व एककस्थानी 4 हा अंक आहे. अशा एकूण क्रमशः संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. दशकस्थानी 5 हा अंक असणाऱ्या 1 ते 100पर्यंत एकूण 10 संख्या येतात व एककस्थानी 4 हा अंक असणाऱ्या एकूण 10 संख्या येतात. म्हणजेच 10 10. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 9, 1 ते 100मधील अंकांची बेरीज 13 येणाऱ्या 2 अंकी एकूण संख्या किती? आता सुरुवातीला आपण बघितलं तर आपण 29 39 साधारणतः यांच्या अंकांची बेरीज करून बघायची. 39ची केली तर 3 आणि 9 12 होतात. म्हणजे तो येत नाही. 49 घेतला तर 4 आणि 9 13 होतात. म्हणजे इथे आपल्याला 49 मिळतो. आणि तेच अंक उलटसुलट केले तर 94. म्हणजे 9 आणि 4ची बेरीज देखील 13 येते. मग पुढच्या लाईनीतला 58 घेतला की त्याची बेरीज 13 येते. 58चे अंक हे उलटसुलट केले. 8 आधी घेतला 5 नंतर घेतला 85 संख्या मिळते. 8 आणि 5ची बेरीज 13 येते. नंतर पुढच्या लाईनीतला 67 त्याच्यातला 6 आणि 7ची बेरीज 13 येते. आणि तेच अंक पुन्हा आपण त्यांचं स्थान चेंज केलं की 76 ही संख्या मिळते. 7 आणि 6ची बेरीज ही 13 येते. म्हणजे अशा एकूण 6 संख्या मिळतात. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10, एककस्थानी 5 हा अंक असणाऱ्या 1 ते 100मधील सर्व संख्यांची बेरीज व एककस्थानी 6 हा अंक असणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज यामधील फरक किती? बघा आता एककस्थानी 6 अंक असणाऱ्या संख्या 6 16 26 36 46 56 66 76 86 आणि 96. एककस्थानी 5 हा अंक असणाऱ्या संख्या 5 15 25 35 45 55 65 75 85 आणि 95. आता यांच्या सगळ्यांमधला जर आपण फरक काढला 6 आणि 5 मधला फरक 1 16 आणि 15 मधला फरक 1 असं आपण शेवटपर्यंत करत गेलो तर एकूण आपल्याला 1 1 1 1 असं 10 वेळा येतो इथे. म्हणजे 10चा फरक आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11,
50 ते 60 दरम्यान विषम संख्यांची बेरीज किती? आता यासाठी एक सूत्र आहे. सूत्र काय आहे? पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2. आता 50 ते 60 दरम्यान पहिली विषम संख्या येते 51 अधिक शेवटची विषम संख्या येईल 59, ती त्याच्यात मिळवायची, भागिले 2 करायचा आणि गुणिले एकूण किती संख्या येतील विषम संख्या? त्यामध्ये 5 येतील, म्हणून गुणिले 5 केला. आता 51 आणि 59ची बेरीज केली 110 भागिले 2 गुणिले 5, उत्तर आलं 275, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. या ठिकाणी हे सूत्र लक्षात ठेवा. कुठल्याही संख्यांदरम्यान काढायचं असेल तरी तुम्हाला हे सूत्र वापरून संख्या काढता येतील. प्रश्न क्रमांक 12. 1, 2, 3 हे अंक घेऊन 3 अंकी एकूण किती संख्या तयार होतील? आता या ठिकाणी 1, 2, 3 यातील प्रत्येक अंकाच्या 2 संख्या तयार होतात, म्हणून 2 गुणिले 3 एकूण 6 संख्या तयार होतील. पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी हे उत्तर काढण्याचे अजून एक क्लुप्ती मी तुम्हाला सांगते. आता इथे तुम्हाला 1, 2, 3 हे अंक दिलेले आहेत. कुठलेही अंक असू शकतात, हेच अंक असतील असं नाही. मग आपण यांना समजा क्रम देऊ. याला 1 नंबर, याला 2 नंबर आणि याला 3 नंबर, आणि यांचा आपण गुणाकार करू. 1 गुणिले 2 गुणिले 3, 1 2 2 2 बेत्रिक 6, गुणाकार येतो 6. आता या पद्धतीने बघा, जर एक अंक असेल तर तयार होणाऱ्या संख्या असतात 1, 2 अंक असतील तर तयार होणाऱ्या संख्या असतात 2, 3 अंक असतील तर तयार होणाऱ्या संख्या असतात 6, 4 अंक असतील तर तयार होणाऱ्या संख्या असतात 24. म्हणजे त्या संख्येचा एकूण आकडा काढताना आपण काय करायचं? आता इथे समजा 4 अंक दिलेले आहेत बा, आपण कुठलेही एक 4 अंक घेऊन बघू. 5, 7, 8, 3. इथे आपण त्यांना नंबर दिले 1, 2, 3, 4. समजा यांचा आपण गुणाकार करू. 1 2 2 गुणिले 3 गुणिले 4 बेत्रिक 6 गुणिले 4, 6 चोक 24. अशा पद्धतीने आलेलं आहे ते. म्हणजे या पद्धतीने तुम्ही काढू शकतात. मात्र जर 4 अंकी संख्येत 0 अंक आल्यास काय होईल? मग 12 सम व 6 विषम संख्या तयार होतील. कारण 0 हा अंक जर 1000 स्थानी आला तर ती 4 अंकी संख्या होत नाही, म्हणजेच तिथे तुमच्या 6 संख्या कमी होतात. म्हणून प्रश्न क्रमांक 13. 1 ते 100 मध्ये 1 हा अंक नसलेल्या संख्या किती? आता 1 हा अंक असणाऱ्या संख्या आहेत 20, म्हणून नसणाऱ्या संख्या येतील 80. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 14. 1 ते 100 मधील 2 अंकी संख्येतील एकक अधिक दशक अंकांची बेरीज 15 येते, अशा एकूण संख्या किती? याआधी आपण एक उदाहरण सोडवलं 13चं. त्या पद्धतीने 69, 78, 87, 96 अशा एकूण 4 संख्या मिळतात. आता पुढचा तक्ता लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला सोडवण्याची गरज येणार नाही. महत्त्वाचा तक्ता आहे. 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची एकक व दशक यांची बेरीज आणि ते येणाऱ्या एकूण संख्या. आता एकक व दशक यांची बेरीज 18 येणाऱ्या एकूण संख्या आहेत 1. एकक व दशक यांची बेरीज 17 येणाऱ्या एकूण संख्या आहेत 2. 16 येणाऱ्या संख्या आहेत 3. एकक व दशक यांची बेरीज 15 येणाऱ्या संख्या आहेत 4. 14 बेरीज येईल अशा संख्या आहेत 5. 13 बेरीज येईल अशा संख्या आहेत 6. 12 बेरीज येईल अशा संख्या आहेत 7. 11 बेरीज येईल अशा संख्या आहेत 8 आणि 10 बेरीज येईल अशा संख्या आहेत 9. तसेच 1 ते 100 पर्यंत संख्यांमध्ये 1 ते 9 बेरीज येणाऱ्या 3 संख्या मिळतात. हा तक्ता लक्षातच ठेवा, म्हणजे तुम्हाला एका क्षणात उत्तर मिळेल. या पुढच्या व्हिडिओमध्ये यावर आधारित सराव प्रश्नांचा आपण अभ्यास करूया. धन्यवाद.